रामकृष्ण हरी. हा जो आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत, हा जो आहे याला ट्रान्सफॉर्मर म्हणतात. ट्रान्सफॉर्मर काय करतो, तो AC व्होल्टेजचं कन्व्हर्जन करतो. AC इंटू ACच करतो. फक्त ते व्होल्टेजची लेवल आहे ती डाऊन करतो, नाहीतर अप करतो. हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. इथं काय आहे, याच्यात व्होल्टेज रेंज दिलेली आहे. किती आहे, टॅपिंग केलेलं आहे. 0 व्होल्टला, 230 व्होल्टला, परत 400 व्होल्टला, त्यानंतर 440. जसं इनकमिंग असेल त्यानुसार आपण हे टॅपिंग चेंज करू शकतो. आणि आपल्याला याच्यातून भेटणार किती, 48 व्होल्ट AC. जेणेकरून हे व्होल्टेज कुठं वापरलं जातं, कंट्रोल पॅनलमध्ये कंट्रोलिंगसाठी 48 व्होल्ट वापरलं जातं. म्हणजे हे 0 to 48पर्यंत आपल्याला हे व्होल्टेज भेटणार आहे. ह्या ज्या आहे ह्या इनकमिंग वायर्स आहे, ह्या आपण सप्लायमध्ये जोडतो. आणि ह्या ज्या आहे हे जे आउटपुट आहे, आणि इथे फ्यूज असतो. कधी कधी काय होतं, मेंटेनन्समध्ये फ्यूज जातो. रामकृष्ण हरी.